दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यामधील सिंगरोड या ठिकाणी पु ल देशपांडे गार्डन आहे. या गार्डनच्या जवळच कलाकारांसाठी एक कलाकार कट्टा आहे, कलादालन आहे. या ठिकाणी कलाकारांसाठी निरनिराळे कार्यक्रम राबवले जातात. त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत माता की चौकी हा कार्यक्रम या ठिकाणी आज राबवला जात आहे चैत्र पाडव्यानिमित्त. तर आपल्यासोबत माता की चौकीच्या कार्यक्रमामध्ये शिल्पकार श्री सुरेशजी राऊत साहेब आहेत. यांनी या शिल्पकाराच्या देवीच्या म्हणजे मूर्ती साकारलेलं आहे. शिल्पकार सुरेश राऊतजी यांनी देवीच्या मूर्तीला एक आगळं वेगळं रूप दिलेलं आहे. त्यांनी लाईव्ह 2 ते 2.5 तास त्यांनी अथक परिश्रम करून ही मूर्ती साकारलेली आहे. तर या शिल्पाविषयी आपल्याला नक्की जाणून घ्यायचं आहे. किती वेळ लागला त्यांनी या कार्यासाठी किती परिश्रम घेतलेले आहेत. चला तर मग सुरेशजी राऊत साहेब, आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, या शिल्पाची आपण रचना कशी केली व किती वेळ लागला आपल्याला? ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण 2-2.5 तास लागले. पण सगळ्यात प्रथम मला सांगायचं आहे की पुन्हा की हाऊसचे मालक किशोरजी सर पोद्दार आणि कवटेकर म्हणून जे आहेत, त्यांनी मला हे काम करायला आणि अनेक वर्षी ते मला ते असे काम देत असतात. लता मंगेशकर, किशोर कुमार असे बरेचसे मी स्टॅच्यू बनवले आणि ते परवा त्याला म्हणाले की असं करायचं आहे. आणि आम्ही आता आज ही देवीची मूर्ती बनवली. त्याबरोबर माझ्याबरोबर दातारकर आर्टिस्ट ते माझ्याबरोबर आहेत. त्यानंतर आमचे बंधू म्हणून एक ते पण खूप मोठे कलाकार आहेत. ते असल्यामुळे मी हे इतकं काम करू शकलो, त्यामुळे मला आनंद आहे. आणि असंच नेहमी कार्यक्रम मी करत असतो. आणि ह्या ठिकाणी जे पोद्दार साहेब आहे ते मला नेहमी काम देत असतात. त्या कामामुळे आज या ठिकाणी हा जो आपण पाहतोय कार्यक्रम, त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होतोय. असंच कलाकारांची प्रगती होण्यासाठी आम्ही निरनिराळे प्रयोग करत असतो. आता ते श्रेष्ठच होतात, थोडेसे अडचण पण येते, पण होतात, चांगले होतात. सगळे लोक कौतुक करतात. हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. काका, मला सांगा, आपण हे
शिल्पकार आहात, आपली नामवंत ख्याती या समाजात निर्माण झालेली आहे. आपण या माता की चौकीसोबत इतर काही शिल्प काय साकारता का? इथे इतर काही मूर्तींचा काय रचना केलेली आहे? नाही, इतर तर माझी स्वतःची फाउंड्री आहे वाघोलीला, आणि तिथं आमचे मोठमोठे कास्टिंगचे कामं चालू असतात, ते ब्राऊनचे मुद्दे असतात. पण हा जो कार्यक्रम असतो हा खूप कमी वेळात करायला लागतो, आणि जितकं अडचण करता येईल तितकं आम्ही करतो, आणि त्यांना लोकांना आवडतो. तर सुरेशजी राऊत यांच्यासोबत त्यांचे सहयोगी कलाकार आहेत. आपण त्यांच्याशी फक्त थोडासा वार्तालाप करणार आहोत. सर, आपला थोडा परिचय द्या. वापस सरांना कसे सहकार्य केले थोडक्यात सांगा. अमोल जिरेसाळ माझं नाव. मी सरांबरोबर प्रत्येक वेळेस जातो की मातीचं जे काम असेल ते करण्यासाठी प्रत्येक वेळेस जातो मी सरांबरोबर. किती वर्षापासून साथ देता आपण साहेबांना? मी आत्ता 1 वर्ष 1.5 वर्ष झाले. साधारण किती शिल्प आपण तयार केलेत? साधारण मला सांगा सर, किती शिल्प तयार केलेत आपण साहेबांसोबत राहून? साहेबांबद्दल 4-5 केलेत मी. ठीक आहे. तर आपले दुसरे सहयोगी साहेबांचे आहेत, त्यांच्याशी आपण थोडासा वार्तालाप करूया. सर, आपला थोडा परिचय द्या. आपण या टीमसोबत कसं सहकार्य करताय? नमस्कार, मी विवेक दातार. आर्टिस्ट राऊत सर यांच्याबरोबर मी त्यांचे वयाने ते खूप माझ्याकडून मोठे आहेत, गुरुजन आहेत, आणि त्यांच्याकडून बरंचसं काही शिकतो. मी पण एक कलाकार आहे. मी बाहुल्यांचा व्यवसाय आहे, तरी पण एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टीत पैशाने तोलता येत नाही. सो एक कलाकारला सपोर्ट करतो हेच खूप मोठं आहे, आणि त्यांच्याकडून आम्हाला बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मी कायम राऊत काकांबरोबर त्यांना मदत लागेल, भले ते माती कालवायचा असो, किंवा चहा आणायचा असो, किंवा साफसफाई असो, तर प्रत्येक काम, कुठलंही काम छोटं नसतं. सो त्याच कामाची पावती आम्हाला ते वेळोवेळी आम्हाला करून देतात, आणि त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही आमचं पुढचं साकारतोय. धन्यवाद. तर हे होते सुरेशजी राऊत साहेबांचे सहयोगी कलाकार. त्यांनी साहेबांना दाद दिलेली आहे, त्यांच्या कार्याला सलाम केलेला आहे. तर सुरेशजी राऊत साहेबांनी या शिल्प साकारण्यासोबतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा असा प्रयास आहे की महाराष्ट्रातील तळागाळातील जे नामवंत म्हणजे साधे कलाकार आहेत, ज्यांना समाजात उभारी घ्यायची आहे, अशा निरनिराळ्या लोकांसाठी ते कलाकार कट्ट्याचं आयोजन करत आहेत. चला तर मग आपण विचारूया की त्यांचं प्रयोजन काय आहे. सर, आम्हाला सांगा, काय कलाकार कट्टा आपण महाराष्ट्रभर काय पण प्रयोजन करताय? जसं पुण्यामध्ये कलाकार कट्टा आहे, त्या कलाकार कट्ट्यामध्ये प्रत्येक कलाकार जसं काम असेल त्याप्रमाणे तो काम करतो. मग एक पात्री असेल, नंतर नाट्य असेल, गाणं असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, तिथे ते करतात. पण आता हे फक्त पुण्यामध्ये असून काय फायदा नाही आहे, तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे. तर त्यासाठी आम्ही आता त्या प्रकारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि त्यासाठी आम्ही सगळ्या कॉर्पोरेशनला लेटर पाठवलेले आहे. आता बघू कोणाचं काय उत्तर येते, आणि त्याप्रमाणे आम्ही ते बनवू कलाकारांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच सर, आपल्या कार्याला नक्कीच यश लाभो, व समाजातील तळागाळातील जे छोटे मोठे कलाकार आहेत त्यांना स्टेज मिळत नाही, त्यांना वाव भेटत नाही, त्यांच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करताय. त्यांना पुढे आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करताय, व त्यांना त्यांचे खरं जी कला आहे ती समाजापुढे सादर करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करून महाराष्ट्रभर हिंडण्याचा आपण प्रयास घेतलेला आहे व प्रण घेतलेला आहे. आपण या त्यांच्या कार्याला नक्कीच यश प्राप्त हो अशी सदिच्छा या ठिकाणी आपण देऊया. इथेच तुर्तास मी थांबतो आहे. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.